पेन तालुक्यात खारभूमी खात्याचा कारभार पूर्णपणे ढासळला असून तालुक्यातील गणपती बाप्पाच्या मूर्तीचे गाव म्हणून जगभरात ओळख झालेल्या जोहेखार दुतर्फा भागातील भातशेतीत समुद्राचे खारे पाणी शिरल्यामुळे शेकडो एकर भातशेती खाऱ्या पाण्याखाली आल्याने नुकसान झाले। सोमवारी रात्री आलेल्या भरतीमुळे खारे पाणी जोहे कळवे गावाजवळील खार दुतर्फा बोरली डोलवीत बाबा या भागातील भातशेती पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आलाय। कोपर कोकेरी या स्कीमवर 10 कोटींचा टेंडर निघाला आहे। त्याचप्रमाणे सोनखार उरनोली स्कीमवर 5 कोटींचा टेंडर निघाला आहे। तसेच कोपर स्कीमवर कित्येक वेळा लाखो रुपयांची कामं प्रत्येक वेळी केली जातात, परंतु एकदा पावसाळा आला की पूर्णपणे ती बंदिस्त वाहून जाते। मग खालँड विभागाचा पैसा जातोय कुठे असा सवाल शेतकरी वर्ग करीत आहे। तर या स्कीमवर गणपतीच्या अगोदर 15 लाखांचे काम केले असे दाखवले आणि बिलही काढले गेले। त्या स्कीमवर 5 वेळा काढलेली आहेत, मात्र प्रत्यक्षात कामे केली नसल्यामुळे बंदिस्तीला खांडली जात आहे। त्यामुळे खारे पाणी शेतीत जाऊन शेतीचे नुकसान होत आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी खारभूमी खात्याकडे पत्रव्यवहार करून त्यांच्या निदर्शनास दिली असल्याचे जोहे शेतकरी संघटनेचे काशीनाथ पाटील यांनी बोलताना सांगितले। शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेन। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।